भगवानाला टोपलीमध्ये घेतलं, डोक्यावर उचलल्या, बरोबर आपोआप बेड्यात उठून गेला. आपोआप बेड्यात उठल्या, शंकळा बंदा, चार गळा, खोटे कुलपे जेवढे सेवक तैनात ठेवले होते सगळे झोपी गेले. आपोआप दारं उघडली गेली आणि वसुदेव बाहेर पडले. बाहेर पडल्याबरोबर यमुना माता दुधडी भरून वाहत होती. प्रवेश केला. देव जर डोक्यावर असेल तर घाबरण्याची काय गरज आहे? पाण्यात प्रवेश केला. डोक्यापर्यंत गेलो, कबरेपर्यंत पाणी लागलं, छातीपर्यंत लागलं, नाका तोंडात पाणी चालल्यावर देव म्हणाले म्हातारा जागेवर बसलं. काय करायचं? पाय बाहेर काढला, पुढं चालला आचाट. कारण काय होते माहिती का? यमुनामध्ये सास होती देवाची सास होती. कोण? यमुना. तिने विचार केला की नाही पहिल्यांदा जावयाचं दर्शन आपणच घ्यायचं. सगुण परब्रह्मन असताना देव आहे. नाकाचा मोती ठेवी गहाण राखे जावयाचा. जावयाला पहिल्यांदा आपण बघावं. त्याच्या अंगठाचा स्पर्श केल्याबरोबर यमुना मातेला आनंद झाला. तिने वाढ दिली, पलीकडे गेले. माया जन्माला आले होते, देवाला ठेवलं, मायेला डोक्यावर घेतलं, परत माघारी आले. यमुना मातेनं परत वाढ दिली. माघारी आल्या बरोबर वसुदेव आतमध्ये जातात, मायेला ठेवतात. मायेला खाली ठेवल्या बरोबर आपोआप बेड्या लागल्या. सगळे सैनिक जागे झाले आणि कंसाला सांगायला गेले. कंसाला सांगितले, महाराज महाराज आठवा जन्मला. तो पळत पळत आला. बघू कुठे आठवा म्हणून बघितलं. दादा ही मुलगी आहे की रे? काही का असे ना, आठवा आहे ना, बघू. घेतलं महाराजांना, घर फिरवलं ना, आपटणार इतक्यामध्ये हातातनं निष्ठेने सांगितलं, अरे बाळा, अरे वैर्या म्हटले, अरे दुष्टा, मला मारायचा प्रयत्न करतोय ना, तुझं लागे वधी उपजला मजा आधी. तुझ्याकडे असेल ताकद तर जाऊन मार. भीती वाटायला लागली. आता काय करावं? इकडे मात्र परमात्मा जन्माला आल्यानंतर सगळेच आनंदित झाले. यशोदा मात्र बेशुद्ध होती. तिला जाग आली, बघितलं उतारत्या वयामध्ये अत्यंत सुंदर असा गोजेरा मुलगा आपल्या जन्माला आला. काय सुंदर त्या
लावी पैसे जिवे जळवणी भगवंताकडे पाहावं तर आवडच वाटतं. नंतर बाबाला कळालं आपल्याला उतरत्या वेळामध्ये झालेला मुलगा अत्यंत सुंदर आहे, अत्यंत देखणा आहे. सुंदर मांडीवर घेऊन गोपाल असा परमात्मा सुंदर पाहायला मिळाला. पुत्रोत्सवाची तयारी सुरू झाली. दारामध्ये मोठा असा मंडप मारलेला आहे, चांदीचा पलंग आहे, पलंगावर यशोदा माता आहे, त्याच्या मांडीवर कृष्ण परमात्मा. सगळ्या जण येत आहेत आणि म्हणतायत आपण कळालं का तुला काय गवळण सांगे गवळणीला झाला यशोदेला एक धावे पुढे वाटी ताटे सुस्तवडी एक जण बघतायत नंदाला पाहतात उतार देवामध्ये किती सुंदर मुलगा झाला किती सुंदर राजस सकुमार मदनाचा पुत्र सुंदर साजरे कुंडले मनोहर गोपटे नागर नागर गोपा केशर कस्तुरी मळवटे विशाल वेंकट नेत्र वैजयंती तोपे कंडी काशी पितांबरा चंदन सुगंध साजे होते गो आदिवरवंता माळा आणि सुलक्षणा मंगळा हे असं गायला गेलं तर 4 व्यवस्थित बोलण्यासारखं खूप आहे. पण ते भाजी उकळायला वाचायला त्याच्यावर काळ एक स्वयंपाक झालाय तेव्हा आता जास्त लांबण्यात मजा नाही. ठीक आहे, जेवढा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे तेवढ्या वेळ बघायचं. परमात्मा अवताराला आला हे सगळ्यांना कळालं. गोकुळात सगळेच आनंदित झाले पण कंसाला भीती वाटली लागली. जसं की गावात मंदिर व्हायला लागले मस्जिद स्थापना व्हायला लागली की सगळ्यांना आनंद होतो गाव काही जण दुःखी होता. अगोदर काय गावात किरकिर कमी होते का पण अजून एक मंदिर उभारायला लागले. जसं गावात मंदिर उभारल्यानंतर सगळ्यांना सुख मिळत नाही तसं परमात्मा अवताराला आल्यानंतर काही जणांना भीती वाटायला लागली. कृष्ण गोकुळी जन्माला पण दुष्टा जळकाप सुटला सगळे भीतीने व्यस्त झाले. काय करायचं परमात्मा जन्माला आला तसं 3 बाया रडत होत्या. 3 बाया कोणत्या एक चाडी चोरी आणि व्यभिचार. पण नारद मुनी तिथं जातात आणि विचारतात रडण्याचं कारण जिथं देव अवताराला येतो तिथं आम्हाला जागा नाही. मग आता काय करायचं भगवंताला बोलवून घेतलं देवा म्हणजे यांच्या वाटण्या करून म्हटले आपण आता तो अवताराला आलाय म्हणजे कालच जन्माला आलाय म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहेस आणि पहिल्या वाटणीचा अधिकार माझा कारण वयाने मी मोठा आहे. अधिकाराने जरी तू मोठा असेल तरी वयाने मी मोठा आहे. केला होता कधी वाटण्या कोणाची होऊन आहे पण पहिली उचलायची झाडण्याने घ्यायचं म्हणजे मी उचलणार. नारदाने पहिली वाटणी उचलली ती चाडी नावाची. भगवंत म्हणजे जे काय आता 3 चे 2 समान भाग होत नाही मी 2 घेतो म्हणजे चोरी आणि व्यभिचार भगवंताने घेतला. अशा गोकुळातल्या लोकांना 3 प्रकारचं सुख झालं म्हणजे आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक सुख. आदिदैविक सुख देव आला घरात अंदाची या गावात त्याचे त्याच्या देवा देव आले आदिदैविक सुख. आदिभौतिक सुख घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. लक्ष्मी करते ना सगळ्याच्या खिशात खळखळाट वाजायला लागला मला 24 7,000 वर घेणं का नाही बाबा एक भोग. आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख कोणतं लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केले या वाचून जगत सगळे लोक ज्ञानी झाले महाराज. एक सुख प्राप्त झालं सगळे लोक आनंदाने धावून निघाले. होता कृष्णाचा अवतार आनंद करते बरोबर केशर कस्तुरीने सडा मारलेले प्रत्येकाने दारामध्ये गुडिया करून उभारले. गोकुळीच्या सुखा अंतही नाही आणि त्याला पारही नाही. किती वर्णन करावं किती सुख मिळाले शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. असा परमात्मा ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस त्याला बघण्याची इच्छा भगवान शंकराची सुद्धा झाली. भगवान शंकर दारात येऊन यशोदेला म्हणतायत काय आलोय दारामध्ये. तिला वाटलं कोणतरी असेल जोगती काहीतरी द्यावं म्हणून तिला दक्षिणा पीठ काहीतरी घेऊन आले. कसलं नको म्हणली माय मला. मग काय काय पाहिजे म्हटले तुम्हाला शेतातील फळं नवीन धान्य काय पाहिजे वस्त्र पाहिजे का नाही म्हणजे काय पाहिजे मग तुम्हाला. तुमच्या घरी आत्ताच एक मुलगा जन्माला आलाय असं कळालं पाहिजे म्हणजे मला बघायचंय तर म्हणजे नाही महाराज असं करू नका म्हणजे तुमच्या काळात ही सापवर तुम्ही रावलेले बसतो माझं पोरग घाबरत की देत नाही म्हणले कृष्णाला ऐकू गेलं तिकडं कृष्ण रडायला सुरुवात केला. पोरग काही रडणार गेलं थांबणार गेलं काय करायचं सगळेजण कोण पदर उतरून टाकावे लागले कोण अंगावर धुकायला लागले. उतरून टाकण्याच्या काही पद्धती असतात पण आपल्या तळपायाची माती काढून देवाच्या कपाळाला लावते. किती भाग्यवान असेल त्या गवळणी किती भाग्यवान आहे. जपितपीच्या स्वप्नात जातात ते गवळणीने आपल्याच पायाची माती देवाच्या कपाळाला लावली. दुष्ट लागली असेल कोणाची एवढा करून सुद्धा देव रडण्याचा थांबना गेला. मग एक गवळण म्हणते नाही बाई त्यालाच करणी केली आता त्याच्या हातात 2 मिनिटं दिल्याशिवाय हे शांत बसणार नाही असं म्हटल्याबरोबर यशोदेला उचललं. भगवान कृष्णाला शंकराच्या हातामध्ये दिलं. हरिहराचं ऐक्य झालं परमात्मा तिथं शांत झाली महाराज. हा एक चरित्र भाग तिथे सांगितलं. नंदाला इतका आनंद झाला. नंदाने कितीतरी लाखो काही दान दिल्या आणि 10-11 दिवस उलटून गेले. गर्गाचार्य म्हणतात पुत्रोत्सवाची तयारी केली पाहिजे. नामकरण विधी सोहळा संपन्न केला पाहिजे.
नंतर म्हणाले काळजी करू नका, पूर्ण गावाला आमंत्रण आहे म्हणले. म्हणजे गावाला आमंत्रण द्यायचं नाही, काही जर मोठा कार्यक्रम केला तर काहीतरी संकट येण्याची शक्यता आहे. आपण घरातल्या घरात करायचं का? मग नाही म्हणजे घरातल्या घरात सुद्धा नाही. घराच्या पाठीमागे जो गोठा आहे ना जनावरांसाठी बांधलेला, त्या गोठ्यामध्ये देवाचं नामकरण सोहळा करूया. ठीक आहे. यशोदेने आपल्या मुलाला मांडीवर घेतलं, रोहिणीने आपल्या मुलावर मांडीवर घेतलं. सांगा महाराज आमच्या मुलाचं भविष्य सांगा, नाव काय ठेवायचं सांगा. गर्गाचार्याने पंचांग काढले. रोहिणीच्या मांडीवरला मुलगा बघितला. अगं रोहिणी, तुझ्या मुलाच्या हातामध्ये बल जास्त आहे, एकतरी युद्धामध्ये तो स्वतः मदत करेल, त्यामुळे याचं नाव बलराम असं ठेवू, संकर्षण असं एक नाव ठेवण्यात आलं. यशोदेला उत्सुकता लागली. तेव्हा म्हणजे माझ्या मुलाचं भविष्य सांगा. काय भविष्य सांगा? काय सांगा म्हणजे यशोदे तुझ्या मुलाचं भविष्य? हा, तू बी गोरी, तुझा नवरा बी गोरा, तुझी सासू सासरी बी गोरी होती, ह्यानंच कसं काय काळा जन्माला आले काय? ते काळा आहे ते आहे. ठीक आहे म्हणजे ह्याचं नाव आपण काळ्या असं कुठल्या आपल्या पोरगं काळ्या मुलीला आवडत, धपाटे नाकाचं काळं भोर नाकातलं तोंडात जरी चाललं ना श्लेष्मपूर शेंबूड हो, त्याला उचलावं ना आपल्या धोतराला नाक पुसावं. महाराज चहा प्यायला चला म्हणते घरी, आणि कुणाचं काळं भर काढताय म्हणल्यावर तुझ्या घरचं खाल्लंय का म्हणून लगेच म्हणते तुम्ही आजचाल महाराज, तुम्हाला बोलायला तिथे मागं पुढं बघत असं एक वर्णन या ठिकाणी आले. म्हणजे काळ्या का म्हणताय? किती सुंदर बाग, रुपये सुंदर सावळा गे. ठीक आहे, ठीक आहे. काळ्यालाच संस्कृतमध्ये कृष्ण असं म्हणतात, कृष्णवर्णीय असं म्हणतात, कृष्ण असं नाव ठेवलं. बरं ठीक आहे महाराज, कृष्ण असं नाव ठेवण्यात येत, पण गर्गाचार्य पुढे बोलून जातात याच्यावर अनेक संकट येतील यशोदे, पण तो स्वतः त्याचं निवारण करेल. सगळं बोलून झालं, पण एक उत्सुकता असते माईला, माझ्या मुलाचं लग्न होईल का? आताच्या जमान्यात तर फारच काळजी, पण द्यायलाच तयार नाही. प्रत्येक आईला आज काळजी आहे, माझ्या मुलाला कोण देईल काय? उत्सुकतेने विचारलं, त्याला सांगितलं काय एक नाही दोन नाही 16,108 नाही का? खरे तुझा वायक असेल कृष्ण, प्रत्येकीला 10 मुलं एक एक मुलगी. गणित करून मला कीर्तन झाल्यावर सांगा देवाचा संसार किती मोठा होतो. 16,108 गुणिले 11 एवढे देवाला पुरवते दिसते. 10 मुलं म्हणजे 1,60,080 मुलंच होते. 16,108 मुलीच होत्या. एवढा देवाचा संसार मोठा होता. पृथ्वीवर जागा पूर्ण नाही म्हणून पाण्यात जागा मागून सोन्याची द्वारका नावाची नगरी बसवे आणि तिथं आपला संसार खाते. काय सांगते बाई तुझ्या मुलाचं भविष्य? आनंद वाटला गर्गाचार्य. आता जाताना 11-21 रुपये द्यायला पाहिजे, सप्ताह झालाय आता, जाताना काहीतरी दिलं पाहिजे. ठीक आहे, 11-21 नव्हतं तिथं, मोठभर हिरा, मोठभर माणिक, मोठभर मोती त्यांच्या जोडीमध्ये टाकले. गर्गाचार्य आनंदाने इकडे निघून गेलेले. इकडे पुत्रोत्सव अत्यंत आनंदाने साजरा झाला आणि इकडे मात्र कंसाला भीती वाटायला लागली. आता काय करायचं? पहिल्यांदा मावळभट उठला, त्याला म्हणलं मी मारतो देवाला. मावळभटाचं चरित्र भागवतात येत नाही, फक्त संतांनी वर्णन केलं म्हणून आपल्याला करायचं. भागवतात याचं वर्णन आहे. कपड्या मावळभटाने सोशला घेतला, पुतना विषय पाचिस्ता चिंत, त्यामुळे मावळभटाचं चरित्र संतांनी नामदेवांनी वर्णन केल्यामुळे आपल्याला ते करायचं. तो मावळभट निघाला, मी मारतो म्हणते तुमच्या वयात, तू जर मारला तर तुला अर्धा राज्य दाख. तो आनंदाने निघाला भारत. गावातल्या लोकांना विचारायला लागला, कारण त्याला ब्राह्मणाचा वेळ घेतला होता. पितांबर दिसलेला आहे, पंचांग आहे, अंगावर उपरण आहे, गोपीचंदन लावलेले, अशा अवस्थेत निघाला. म्हणायला लागला लोकाशी पुत्र उत्सव कोठे? भावीने सांगत नंदपुरी. काल जे पुत्र उत्सव झाला तर कोणत्या गावामध्ये होता? म्हणजे समोर जावा, जे तोरण बांधलेलं आहे ना, ते संबंधाचा वाडा तिथंच पुत्र उत्सव झाला. ठीक आहे. आतमध्ये आल्याबरोबर यशोदा मातेला इतका आनंद झाला, बायांना कधी एका ब्राह्मणावर पोट भरत नाही. मला 10 ब्राह्मणाचं वाक्य एक आल्यावर त्या वाक्यावर विश्वास ठेवायला सुरू करतात. एका ब्राह्मणावर कधीच पोट भरत नाही. आल्याबरोबर माझ्या मुलाचं काहीतरी भविष्य सांगतील म्हणून आसन दिलं महाराज. बसायला पाठ, पाठीला पाठ, जंगलाला पाठ, कारण पुढे या पाठाचं काम होतं. बसायला पाठ दिलं आणि सांगा म्हणजे माझ्या मुलाचं भविष्य. यशोदा मातेला मांडीवर घेऊन परमेश्वराला समोर आली, बोट काढले. कडवट एखादा घास लागले की लोक तोंड कसं वाकडं करतात. हिंग जर तोंडामध्ये गेलं तर हिंग खाल्ल्यासारखं तोंड, तसं तोंड वाकडं केलं. महाराज मान तो काऊनी बोलत, बोट काढल्यासारखं केलं. यशोदे मुळावर जन्माला आले म्हणजे तुझं बोललो, सगळ्या फुलाचा घास केल्याशिवाय राहणार. खरंच घडलं ना? सापाकडून सगळ्याचा नाशच केला की सगळ्या फुलाचा घात केल्याशिवाय राहणार नाही. बोकळावर कितीतरी घात आघात फक्त ह्याच्यामुळे येतील. बरोबर, काय करू महाराज? काहीच करू नको. एक काम कर, गळ्याची घार कर, मध्ये पूर जाऊ.
आईचं अंतःकरण सर्व केलं. म्हणली गर्गाचार्याने किती सुंदर सांगितलं. ती गर्ग्यावय त्याची साठीपुती नाटी झाली, त्याला काय कळते. परमात्मा आतापर्यंत शांत होते, ती मुळावर जन्माला आले शांत होते. एकदा आपली आईला गर्गाचार्याला बोलायला चालू केलं. संतांच्या धिकारी अमंगळजीने पुढे तुकोबारे बोलतात, देवाचा तो वैरी शत्रू दावेदार भोगवी अघोर पितरासी. चालू झाला महाराज. मग आता काय करायचं. भगवंत म्हणाले वेळ झाली, बामणाला दक्षिणा देत मोकळा करा. जड वस्तू असलेल्या सगळ्याला चेतन पडवलं सांगितलं, तुम्हाला काय दक्षिणा द्यायची ते द्या. खालचा पाठ म्हणला सुरुवात माझ्यापासून, ती आदरच गेलं मला. मी कसं काय आदर गेलो म्हणून बोंबलत उठलं तर मधलं बेलनं उठलं, घशात जाऊन बसलं. बरं म्हणलं आता कसं होतं. मागल्या पाठीनं पाठीत मार दिला, सुरुवात केली, धाड दिवशी खाली पडलं मला. बेलण्यानं मार दिला, थोडं केलं, उलटण्यानं मारायला चालू केलं, पाठ लाल बंद झाली मला. पिंढरीवर चाटूला मारायला सुरुवात केली. लाटणे म्हणते आम्ही लाटू, कुटणे म्हणते आम्ही कुटू, अशी अवस्था झाली. आता वरवट्यानं माझ्यावर कसं होत असेल. मार दिला मला कसा तरी पडत 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 घराबाहेर आला. तुमच्या वाटत बाजा त्याला चांगला टाकलेली, त्या बाजा आडव्या आल्या. पण ते बाजा आडव्या आल्याबरोबर ते पितांबराचा काष्टा त्या बाजाच्या पायात ही पुढचा पितांबर मागच राहिला. त्याची अवस्था कशी झाली हो. परमात्माला वयाचं बंधन नसतं बरं का, हे यावर सिद्ध होतं. परमात्माला कधीच वयाचं बंधन. आपला अंतःकरणात निर्माण झालेला आनंद वय बघत नाही. म्हणून तर 80-90 वर्षे ते म्हातारे पावलं करताना दिसतो अर्धा तास. आम्हाला काय होते की आम्ही लाजतो, मला सोडते जाऊ. त्या मावळपटाची अशी अवेलना केली. पुढं फळाचा जैनाचा देव झाला. जानवे 95 पाटले, धोतर गळाले, ढोंगराचे, काहीच कळाले कसा नागवा पडत निघायला लागला. शेतात असलेली मोठ आऊत पुळवरून ने. तेव्हा आम्ही काय केले, आम्हाला बी द्यावं असं वाटलं नाही. बामणाला दक्षिणा द्या की काय द्यायचंय. त्यांनी माळ द्यायला सुरुवात केली. मला कसा तरी पडत 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 आला. मधुरे कंसाकडे सांगितलं, कंसा तुझा वैरी फार डेंजर आहे, कोणालाच ऐकणार नाही. त्यानं दिला दोन सिद्धार्थ इथं एवढं होऊन सुद्धा मारून का टाकलेलं. त्यांना वैऱ्यावर मात करणारा परमात्मा त्याला का मारून टाकलेलं याचं एक कारण. जरी तो शत्रू असला तरी तो ब्राह्मणाचं रूप धरून आला होता. आणि ब्राह्मण म्हणजे भुतळीचे देव आहेत. सगळे मंत्र सगळे देव मंत्राच्या ताब्यात आणि मंत्र ब्राह्मणाच्या ताब्यात, म्हणून भुतळीचे देव असं म्हटलं गेलं. अशा मावळपटाची फजिती केली. इकडे मात्र परमात्माचा पालते पडायला लागले. पालता पडल्यानंतर भगवंतांनी एक मोठा पुतळोत्सव साजरा केला. महाराज 1 तासाचा उद्धार केला. आणि मग आता कोण मारेल माझ्या वैऱ्याला. पुतना गावाची एक स्त्री उठली. तिला म्हणली, मुलांना जगवायचं का मारायचं हे फक्त बायांच्या हातात. निघाली. भगवंत कंसाने तिचा सत्कार केलेला. गोकुळामध्ये आल्यानंतर सगळ्या लोकांनी तिच्याकडे पाहतच राहिले. इतकं सुंदर रूप धारण केलं होतं महाराज. पुरुष बघितल्यानंतर मोहित होती. यात काय नव्हतं. स्त्रिया सुद्धा मोहित व्हायला लागल्या. आणि प्रत्येकीने तिला घरात बोलवावं. या माय कुठल्या गावचे तुम्ही लय सुंदर दिसणारा, या म्हणून बोलवायचं. तिला झालेला नुकताच मुलगा. तिला वाटायचं की माय ह्याची जर सावली माझ्या मुलावर पडली तर हे माझं मुलगा सुद्धा तिच्यासारखं सुंदर होईल. म्हणून हातात घ्यायचं, तिच्या हातात द्यायचं, तिनं जवळ घ्यायचं. मला स्तनामध्ये विष भरून आलेली. वास आपण जरी गेला तरी गुड नाईट लावल्यावर तसं चिरट मरतात का नाही.
तसं ती पोरं मरून चालली काय करायचं, काळजी लागली यशोदेला. ती सुंदर स्त्री यशोदेच्या घरात आली. तिने आल्यानंतर म्हणायला लागली, अगं यशोदे, तुला मुलगा झालाय, मला सांगितलं किती कडवस का माहिती. म्हणायला सुरुवात केली, हे बाई कोण कुठली, तू मी नाही ओळखत म्हणली तुला, तू कस काय मला ओळखशील, माझं लग्न, तू जन्मायच्या अगोदर माझं लग्न झालंय म्हटलं. कोण आहेस बाई, तो नातं सांगितलं, मावस सात्य म्हणते तुझी. कुठलं नातं लावलं? अगं म्हणजे मला कुठली मावशीचं नाही तर मावस सात्य कुठे नाही ना, आहे तुझी, तुला माहितच नाही म्हणजे हे नातं. तुला मुलगा झालाय बघू म्हणजे आण, बघ तुझ्यासाठी काय काय आणलं. म्हणून डोक्यावरचं टोपडं, डोक्यावरचं घोटुडं खाली काढलं, सोडून दाखवलं, सरी विद्या वाया टोपडी आणलं, गुळगुळा आणला होता, साडी चोळी सगळं आणलं होतं. बघ तुझ्यासाठी काय काय आणले, हिरव्या बांगड्या आणले, आण तुझ्या मुलाला कुठे बघू दे. असं म्हटल्यावर यशोदा माता म्हणायला लागली, बोट कुठली बाई माझ्या पोरात नजर लावत. सांगितलं, माय आत्ताच आंघोळ घातल्या, झोपवले, थोड्या वेळाने ये. देव म्हणायला लागले, माझा अवतार वैरांना मारण्यासाठी. भवानीच्या टायमालाच गिराय का नाही, कसं सोडावं. भवानीच्या टायमाला देव तिथं रडायला सुरुवात करतात. किती खोटं बोलतेस का, देव कुठं झोपलाय का. जवळ गेली तिला, कृष्णाला उचललं, मांडीवर घेतलं. बघितल्याबरोबर पुतण्याला समाधी लागली, वैराला सुद्धा समाधी लागावी इतका परमात्मा सुंदर होता. मला तुझं पाहता सामोरे दृष्टीला असं भाव समाधी लावून बघितल्यानंतर देव म्हणते, ना ग तू आलेला आधी काम कर, मग तुला आपल्यामध्ये समरस करून घेतो. पण तिला स्तनाला लावल्याबरोबर देवाने डोळे झाकले. डोळे झाकण्याचं काही कारण, पहिलं कारण म्हणजे ही नेमकी पुतना होती तरी कोण, जिला तिच्या स्तनाला तोंड लावण्याचं भाग्य, माझं तोंड लावण्याचं भाग्य तिला प्राप्त झाले. ही पुतना म्हणजेच बळीराजाची बहीण रत्नमाला. ज्यावेळेस वामन अवतारातल्या परमेश्वराला बघितलं, इतका सुंदर परमात्मा की स्तनाचं दूधच फुटलं, महाराज धावू लागलं. तिला इच्छा झाली की माझ्या स्तनाचं दूध ह्याला द्यावंसं वाटतंय म्हटली. आणि बळीला पाताळात घातल्याबरोबर असा राग आला, तळपायाच्या मस्तकाला गेले, म्हणाले कशाचं दूध, ह्याला तर विष घालून मारावंसं वाटतं. बाई एकाच वेळी दोन दोन इच्छा पूर्ण करते, तुम्ही काळजी करू नका, या अवतारामध्ये इच्छा पूर्ण करते असं म्हटल्यावर ठीक आहे. नाही आता होतच नाही, चालू झालं महाराज. आता काय करायचं, शेवटी तोंडाला लावल्याबरोबर सगळं विष ओढून घेतल्यानंतर दूध ओढलं महाराजाने, पंच प्राणाला ओढ लावली. कृष्णा सोड, कृष्णा सोड. देव म्हणले, एकतर कुणाला धरण्याच्या भानगडीत पडत नाही, एकदा धरलं तर मेल्याशिवाय सोड. आता चालू झाले कीर्तन, कधी संपल काय माहित नाही. एकदा धरले, आता दिवस मावळल्याशिवाय सोडायचं नाही. चालू झालं महाराज, ओढायला लागली, पंच प्राणाला ओढ लावली, बाहेर अंगणामध्ये गेली, उंच उडाली. भगवंताने आपला देह दगडासारखा जड म्हणून खाली पडली. महाराज पडल्या पडल्या जागेवरच खलास झाली. सगळे लोक बाहेरून आले, त्या देवाला खाली काढून घेतलं. नंतर म्हणायला, कोण असेल, कोण का असेल, म्हणले देह मरून पडलाय म्हणजे ह्याचा क्रियाकर्म ओळखला पाहिजे. म्हणजे उचला, उचलण्यासाठी अंगणातलं दार पाडावं लागेल. अरे दार पाडू यात काय नवलाय, पण हे उचलते कोणाला. इतकी मोठी होती म्हणे, इतकी जाड होती की छातीवरल्या देवाला काढायला शिडी लावावं लागली त्याच्या पोटावर चढण्यासाठी. किती भयंकर असेल विचार करा तुम्ही. मग आता काय करायचं, त्याच्या देहाचे तुकडे केले महाराज. आणि ज्यांना ज्यांना जेवढं जेवढं जाते तेवढं जाऊन यमुनेच्या तीरावर लाकडं रचून अग्नी दिला. भगवंताने पंचप्राण ओढून सगळे दोष हरण केल्यामुळं नामामध्ये दिला अग्नी, वास नमाई त्रिभुवनी. अशा पुतण्याचा सुद्धा उद्धार केला. आणि आता परमात्मा थोडस रांगायला सुरू करा. रांगत असताना काही पुढे गेलं, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधणी चरणी देती करानी, यशोदे साधन दैरत पक्षणी तमान देवाय तमला केले साधनी. बरोदरी माते द्यावा कृष्णाडवा. रांगत 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 देवाला जावं आणि रस्त्याच्या कडेला पडलेली माती घ्यावी, उचलून तोंडामध्ये टाकायचं. तोंडात टाकल्याबरोबर बळीराम दादांना बघावं आणि बळराम दादा आपल्या आईला जाऊन सांगावं, आई 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 काय आई. कृष्णाला माती खाली, कृष्णाला माती खाली. आईला हातात काटे घेऊन कृष्णाला मारण्यासाठी यावं, त्यावेळी देवाने विनवणी करावी. आये नको ग, आये नको ग, आये माझ मारू नको ग, नाही नाही म्या कादली माती, कादली माती. आई मला मारू नको ग. अरे तो बलराम दादा आला ना, तुला तुझं नाव सांगतो. नाही नाही बलराम दादा तुझं भेटला, तो हे माझा पक्षपाती. आई मला मारू नको ग. का बरं मारतोय, का बरं तुझं नाव सांगतोय. काय सांगावं तुला आई. काय दही दूध चोरून दे सर्वांना,
आयसे माझा सांगताती त्यानं ऐकले म्हणून माझ्यावरी रुसले सांगाते रुसले सांगाते. मी दही सगळ्यांना खाऊ घाल म्हटलं. मी म्हणलं माझ्या घरचं मी कुणाला देणार नाही असं म्हटल्यावर तुझं नाव ठेव. माझं नाव सांगायला लागेल. गबस म्हणली सगळे खोटे तू एकटा करा. आई तुला विश्वास वाटत नाही का म्हणली. मी तोंड उघडून दाखवतो म्हटलं. असं म्हणतात का नाही व्यवहारातली क्रिया आहेत ना. तुला वाटतंय का चल म्हणले मी पण सोबत येतो. त्याच्यावरनं काय सिद्ध होतं की तो माणूस खरा बोलतोय. भगवंतानी असं म्हटले आई तुला वाटत आहे का मी खोटं बोलतो म्हणून तोंड उघडून दाखवतो म्हणलं. सगळं फिरलं महाराज. आई म्हणत दाखव म्हणतो. आली का आता म्हणजे दाखव म्हणल्यानंतर देव उघडत नाही. तोंड म्हणल्यानंतर मारावं या तिने उगारेली काठी आ करून तोंड केलं महाराज. तोंड केल्याबरोबर यशोदा माता महाराज उठली. त्या तोंड उघडल्याबरोबर त्याच्यात एक नवीन दिसलं का भुवने त्या कोटी 14 देखील यशोदेने धरला हाती पैसविला मांडीवरी. यशोदेने धरला हाती पैसविला मांडीवरी. यमुनेच्या माती कासी का 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 कोणाला पकार माझे जगाला सांभाळणारा परमात्मा भिंतीचा आधार धरून उभा राहतो. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे तू हा गवळी याचे घरी उंबरा चढता टेका दे. किती नवलाची गोष्ट आहे. नवल केवळ ढकळे कानोबाची गोडी ते नवलच कळत नाही महाराज. जगाला जीव घालणारा परमात्मा यशोदा त्याला कडेवर घेते जीव घालते. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. किती नवलाची गोष्ट आहे. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडी घेते. नवलाचीच गोष्ट आहे ना. अनंत पृथ्वी ज्याच्या उदरामध्ये सामावते तो परमात्मा नंदाच्या वाड्यामध्ये खेळ खेळतो. किती नवल आहे. ते नवल वर्णन करणं अशक्य आहे. तुका म्हणे गडधारी भोगणी ब्रह्मचारी असा परमात्मा उभारतोय. हळूहळू हळू आता चालायचा प्रयत्न करतोय. घरात काही खोड्या करायला सुरुवात केली. यशोदा घुसळण करत होती. नुकतंच लोणीवरी आलं होतं. जवळ गेला आई मला भूक लागली असतं ते. आई मला भूक लागली असतं ते म्हटल्याबरोबर यशोदा माता म्हणाली अरे थांब द्या बाळा. लोणी एवढं वारी आली एवढं काढते का तुला देते. नाही नाही आई मला आत्ताच पाहिजे म्हटल्याबरोबर यशोदा माता आता श्री हट्ट बाल हट्ट राजा हट्ट कुणालाही झुकावं लागतं. किती झुके का नाही म्हटलं तरी झुकावंच लागते का नाही. बसली यशोदा माता खाली. भगवंताला मांडीवर घेतलं. पदर झाकला आणि मग परमात्मा दूध प्राशन करायला लागले. आणि मग प्राशन करत असताना मनात विचार करतात माझ्या आईचं प्रेम माझ्यावर जास्त आहे का संसारावर जास्त आहे बघावंच म्हटले. चुलीवर दुधाला ठेवलं होतं. दुधाला मातीचे भांडे दूध तापवायसाठी. विस्तू होता. त्या विस्तूला आज्ञा दिली. आज्ञा देवताला सांगितलं तुमची जरा पावर वाढव. पावर वाढवत तसं दूध उतू गेलं. ते विस्तवावर पडलं. करपटाचा वास आला. लघवीने खाली टाकलं. उठली यशोदा पळायला गेली. लघवीने खाली मला वाटलंच होतं माझ्या आईचं प्रेम माझ्यापेक्षा संसारावर जास्त असायला पाहिजे. घेतलेलं मी महाराजांकडून देरा फोडून टाकलं. तिकडं लोणी बी अस्ताव्यस्त झालं. तापही सांगितले. चला म्हणजे आता ते दूध खाली काढले. देवाला पाजवा म्हटलं तर देवही दिसत नाही. चला तेवढं लोणी वरी काढा म्हटलं तर ते लोणी नाही. सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे महाराज. एवढे ताकाचा डेरा सोडला महाराज. काय करायचं आता. देवाना संसार इकडे देव बी पळून गेला. ताक बी इकडून निघून गेलं. आता काय करायचं. परमात्म्याच्या अशा घोड्या वाढायला लागल्या. परमात्मा बाहेर आले. पळत 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 बघतात सगळे आपल्या वयाच्या पोरांकडे. सगळे काढी पैलवान कुपोषित बालक हातपाय काढ्यात. पोट डेऱ्यावानी वाढले. घोडका आणि पोट डेऱ्यावानी वाढले ना. आणि हातपाय अशा काढ्या झाल्या. काय करायचं. सगळ्या गोपाळांना म्हणतात काय रे गोपाळा तुमच्या घरी दही दूध पिकत नाही का. म्हणजे पिकतं म्हणजे पण सगळं डेअरीला जातं. त्याच्या पैशावर ब्रेड बटर आणून खातात. लोकांना ताकद कशात आहे अजूनही कळणार गेले बघा. अजून सुद्धा ज्याच्या घरी अर्धा लिटरच येतं पण तेवढं सुद्धा डेअरीला घालतात. त्याच्या पार्ले बिस्किटचा पुडा आणून खातात. गोष्ट आहे मला काय करायचं.
आहे ते आपण घेतलंच पाहिजे म्हणले. देवा देत नाही की मागून सुद्धा म्हणजे मागण्याची आता वेळच नाही म्हणले. चोरी करून घ्यायचं म्हटले. देवा चोरी आणि आपण नाही म्हणे. आपलं आहे ते घेण्यामध्ये कधीच चोरी. आता त्यासाठी साहित्य गोळा करावं. लांब खडे, लांब काठी, एक सराटे, वस्त्रकाळ केलेली माती हे सगळं आणायला लावलं. ते कशा कशासाठी लागतात. आपण घरात प्रवेश केला तर चारी बाजूला खडे फेकायचे. तिथं बदबद असा आवाज तिकडे जायचं. यासाठी खड्याचा उपयोग. तिथे गेला तर काय करायचं. लांब काठीने त्या डेऱ्याला बारीक बुडूक पाडायचं. पहिल्यांदा जे मसाला खाली गळत ना, दही दूध असेल ते पहिल्यांदा मी पिणार आणि माझ्या कोपऱ्यात जे गळत ते तुम्ही प्या. घ्या रे दोहीच्या कोपरा, माझ्या कोपऱ्यात जे गळत ते तुम्ही प्या. ठीक आहे. अशा प्रकारे फोडी करायला सुरुवात केली. हे सराटे कशासाठी. एखादी गवळण जर चालत आली तिला जर आपली फोडी करायला तर पाया सराटे टाकायचे. देवा जशी देवघरात चप्पल घालून हिंडणारी जशी सून असते ना, तशी एखादी सून चप्पल घालून आली तर पेंद्या कधी काय म्हणून काही सांगता येत नाही. म्हणजे वस्त्रकाळ केलेली माती टाकायची डोळ्यात. देवा म्हणजे चष्मा घालून आली तर अरे म्हणजे असं का करते. धुराला तर होणारच का नाही. ती साफ करण्याच्या नादामध्ये आपण पळून जायचं म्हटलं. ठीक आहे म्हटले. सगळं साहित्य गोळा केलं आणि मग हे करा म्हटले. आता काय काय करायचं आता. म्हणजे एकच करा. या ग्रुपचा ऍडमिन मला करावा लागेल, अध्यक्ष मला करावा लागेल. ठीक आहे म्हटले. देवाला एका दगडावर बसवलं आणि तिथली माती घेतली देवाच्या कपडाला लावली. गड्यानो राजा केले झाला कृष्ण सिंहासने बसला. देवाला असं अध्यक्ष केलं मला. चला म्हणजे आता पुढे करायला जायचंय. निघालं महाराज पेंद्या सहित परमात्मा कोणी करण्यासाठी निघालेले. कोणी करून दहीदूध सगळं फस्त केलं. घर जरा श्रीमंतीचं होता. मला थोडस डोळे उरलं बरं का. कोणी आपल्या पोटाला लावते, कोणी एक रंग म्हणजे मी कसं खेळतात का नाही तसं एकमेकाच्या थोबडाला दोन्ही लावून घेऊ लागला. तरी थोडं दोन्ही शिल्लक होतं. पेंद्या मला देवा जाताना खोडी करायची आणि म्हणजे बास की आता गवळण उठायची वेळ झाली. नाही म्हणजे जाताना खोडी करायची. मला कोणती खोडी. पेंद्या जवळ गेला आणि विचार करायला लागला. घरात सुना होत्या 4-5, 2-3 लेकी होत्या पंचमीच्या सणाला आलेल्या आणि एक सासू होती जी दुसऱ्या खोलीत झोपली होती. सगळ्या एका वळीने लेकी सोने एका वळीने झोपले होते. प्रत्येकीला झालेली एक मुलगा हे समोर झोपला होता. पेंड्या विचार करतोय लोणीत तोंडाला लावायचं पण कोणाच्या लावायचं. घरात भांडणं होतील असं लावावं लागेल. सासूच्या लावा म्हटलं तर ती घरची मालकीण असते. खाल्लं तरी कोण काय म्हणणार. पण लेकीच्या लावा म्हटलं तर ती पंचमीच्या सणाला आलेली असते. धाकणा दरारा कशी बिघडे. त्या लेकीला लावून सुद्धा काय उपयोग नाही. मग आता घरात भांडणं झाली पाहिजे असं कोणाला लावावं. एकमेव सूनच दिसली मला. 40 सुनाच्या तोंडाला लोणी लावलं. म्हणजे देव म्हणाले आता बस करा की सर. नाही म्हणजे एक फोडी करायची अजून. पेंद्यानं सगळ्याचीच पोरं बदलली बरं का. इकडलं उचललं पलीकडे नेऊन टाकलं, पलीकडचं उचललं अलीकडे नेऊन टाकलं. 4ची पोरं बदलली आणि जाताना प्रत्येकाच्या टाचाला असं बारीक चिमटी देऊन पडून पोरं बोंबलं. रडायला लागली. महाराज हे दिवसभर काम करून थकून गेलेल्या गवळीने त्यांना काही जाग यायची नाही. पोरं रडायला लागल्यावर उगा अर्धे डोळे उघडले आणि त्या झोपेत पाजवायची सवय असते की जवळ घेतून पाजवायला. पण आपलं असलं तरच पीक की दुसऱ्याचं तोंड कसं लावलंय. पीला काय गेले पीला काय गेल्यावर उठत बघते तर काय आपलं नाहीच. मागून आवाज आला. हे सपो तुझं माझ्याकडे आले. तिनं म्हणाले हे पावलो तुझं माझ्याकडे कसं काय आले. झालं मला 4 गोंधळानं उठल्या आणि इकड्यामध्ये सासू जागी झाली. तिने बाहेरून काय गोंधळ म्हणून बघायला लागली तर प्रत्येकीच्या तोंडाला लागले लोणी. तुम्हाला लाज वाटते का ग. कृष्णावर आळ घेता तुम्ही चोरून लोणी खाता. सासूबाई तुमची शपथ घेऊन सांगते म्हणजे मी लोणी खाल्लं नाही. हा घ्या माझी शपथ. म्हणजे मी मरावं आणि तुम्हाला लोणी खाता यावं. घ्या माझी पोटी शपथ. अशा प्रकारच्या खोड्या सुरू झाल्या महाराज. अनंत प्रकारच्या खोड्या देवाने केल्या. एका घरी परमात्मा गेले आणि तिथं जाऊन सगळं चोरून लोणी दही दूध खाल्लं महाराज.